नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयरोगापासून मुक्ती, अर्थातच हृदयविकारावरती असणारे नम्मा उपचार। आणि विषय चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमची। नमस्कार मॅडम। डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम विशेष करून सध्या नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला आरोग्य सेवा देत आहे। मुंबईमध्ये विशेष करून दादर या ठिकाणी, याच अनुषंगाने पुणे, ठाणे आणि खास करून उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, विदर्भासाठी नागपूर आणि अकोला, मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या शाखा आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व आजारांसाठी या सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत। मला आवर्जून सांगायचं वाटतं की आजचा कार्यक्रम विशेष करून वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने म्हणजे जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला असा जनजागृतीपर कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैलीचे आजार बाळावत चाललेले आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून हृदयरोग हा आपल्याला प्रामुख्याने दिसतो आणि हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांचं प्रमाणही खूप वाढत आहे आणि हा खरोखर चिंतेचा विषय आणि म्हणूनच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे। पण हृदयरोगामागे आपल्याला विविध प्रकारचे आजार दिसतात, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा प्रामुख्याने आजार आपल्याला गेल्या काही वर्षात बळावलेला दिसतो। त्याच अनुषंगाने असणारा उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, ज्याला हाय ब्लड प्रेशर म्हटलं जातं, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, ब्लॉकेजेस आहेत, लठ्ठपणा आहे आणि याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की थायरॉइड सारखे हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेले आढळतात। विशेष करून तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे। स्त्रियांना एक नैसर्गिकरित्या जोपर्यंत मासिक पाळी सुरू असते एक वरदान असतं, एक कवच असतं, पण मासिक पाळी संपल्यानंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर सुद्धा स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण खूप वाढत आहे। हृदयविकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक डिसीज येतोच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा विविध स्वरूपाचे आजार हृदय आपल्याला दिसतात। कंजेनेटल हार्ट डिसीज म्हणजेच नवजात बालकांचा असणारा हृदयविकार आहे किंवा त्याच अनुषंगाने आपल्याला हृदयाचे विविध आजार, ज्याच्यामध्ये हृदयाच्या झडपांचे आजार आहेत, त्याचप्रमाणे कार्डियक ॲरिथमियाज आहेत म्हणजे हृदयाचे जे ठोके पडतात त्यांचे आजार आहेत। ह्या व्यतिरिक्त विशेष करून आपल्याला हृदयाचे जे आवरण आहे त्याचे आजार आपल्याला दिसतात। हार्ट फेल्युअर सारखी समस्या दिसते म्हणजे हृदयाची कार्यक्षमता आपल्याला कमी झालेली आढळते किंवा त्याच अनुषंगाने हृदयाचे ॲन्युरिझम्स आहेत, त्याला होणारे ट्यूमर्स आहेत, विविध आजार आपल्याला हृदयविकारामध्ये आपल्याला दिसतातच। पण प्रामुख्याने आपण आजच्या कार्यक्रमामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार, ज्याला करोनरी आर्टरीसिस म्हटलं जातं, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा अंजायना म्हणजे छातीत दुखणं आहे किंवा हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक डिसीज होऊ शकतो आणि ह्याला कसा प्रतिबंध करायचा, ह्याच्यावरती कशी मात करायची, ह्याविषयी प्रामुख्याने आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम कडनं। तर पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया कार्यक्रमात। मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। तर नम्मा होमिओपॅथीमध्ये सर्वप्रथम आम्हाला सांगा की कोणत्या स्वरूपाचे उपचार पद्धती वापरली जाते, काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण अनेक जे क्रॉनिक आजार आहेत म्हणजे खूप वर्षांपासून होणारे आजार किंवा जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत याच्यावरच खास एक ट्रीटमेंट प्रणाली आपण वापरतो। त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट। म्हणजे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा जे क्रॉनिक आजार आहे त्याला मुळापासून बरं करण्याचा प्रयत्न आपल्या इकडे केला जातो। आता इम्युनोजेनिक म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवणं फार गरजेचं असतं। तर आमची औषधं जी आहेत ती इम्युनिटी वाढवणारी आहेत म्हणजे इम्युनोजेनिक औषधं आहेत। दुसरी जी मी कन्सेप्ट इथे बोलले ती म्हणजे मायझमॅटिक। तर तुमच्या शरीरात ते आजार नेमकं का तयार झाले आहेत, त्याच्या मागचं नेमकं मूळ कारण काय आहे याचा सखोल अभ्यास करून तुमची भूक, तहान, झोप, लाईफस्टाईल, तुमचं ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशन, तुमची फॅमिली हिस्ट्री या सगळ्या गोष्टींचे डिटेल स्टडी करून एक होलिस्टिक अप्रोच करून मग इथे मेडिसिन सिलेक्ट केले जातात। आणि जी नेक्स्ट कन्सेप्ट मी इथे बोलली ती म्हणजे 6th जनरेशन मेडिसिन्स। म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आजाराचं स्वरूपही बदलत चाललंय, तर त्याच्यासाठी लागणारी ट्रीटमेंटचाही हे एक नवीन जनरेशन मेडिसिन्स आहेत, 6th जनरेशन मेडिसिन्स आहेत। या औषधांच्या मदतीने आपण हे आजार पुढे वाढू नयेत, ह्याचे कॉम्प्लिकेशन्स पुढे टाळता यावेत, याच्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपण इथे उपचार करत असतो जेणेकरून विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आपण हे आजार टाळू शकतो। माझं नाव श्रीहर्ष जोगळेकर, सध्याचं वय 79। मला गेली 10 ते 12 वर्ष त्रास होता, म्हणजे जे 2-3 जिने चढलो की धाप लागायची आणि म्हणून मी बरेच उपाय केल्यानंतर शेवटी टीव्हीवरची जाहिरात पाहून नम्मा होमिओपॅथीचे इथे आलो, त्यांची ट्रीटमेंट घ्यायला 3 वर्षापूर्वी। या 3 वर्षामध्ये मला आलेला अनुभव खूपच प्रेरणादायी आहे।
बरीचशी इम्प्रुव्हमेंट आहे. रात्रीची झोप लागणे ती उत्तम आहेच आहे. आणि ओव्हरऑल मी नमा होमिओपॅथीचा आणि पर्टिक्युलरली डॉक्टर नेहा गायकवाडांचा आभारी आहे. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडमकडनं की कशा रीतीने हे जीवनशैलीचे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे, हृदयविकार आहे, स्ट्रोक, पॅरालिसिस सारखी समस्या आहे, मेंदूचे आजार आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, ज्याच्यामध्ये थायरॉइड, PCOD सारखी समस्या वाढलेली आढळते गेल्या काही वर्षात आपल्याला, किंवा त्याच अनुषंगाने लठ्ठपणा आहे आणि विविध व्यसनांमुळे सुद्धा आपल्याला आजार वाढलेले आढळतात. सो ह्या सगळ्यांचं जर का आपल्याला निराकरण करायचं असेल, आपल्याला डायबिटीस गोळ्या इन्सुलिनपासून मुक्ती हवी असेल, आपल्याला जर का हृदयविकाराच्या गोळ्यांपासून मुक्ती हवी असेल आणि आपल्याला संपूर्णतः हृदयरोगावरती मात करायची असेल, तर जरूर आपण त्यासाठी नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन मेडिसिनची कास धरा. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गेल्या काही वर्षात संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखीचं प्रमाणही करोनानंतर वाढलेलं आढळतं. विशेष करून वयोमानापरत्वे होणारा संधिवात किंवा गुडघेदुखी आहेच, पण तरुण वयामध्ये आपल्याला आमवात म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिसची समस्या झाली, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे किंवा विविध प्रकारचे ऑटोइम्युन आजार आहेत, तापानंतरची विशेष करून सांधेदुखी आहे, चिकनगुनिया सारख्या आजार गेल्या ह्या महिन्यामध्ये आपल्याला खूप वाढलेला आढळतो, किंवा त्याच अनुषंगाने करोनानंतरच्या विविध असणाऱ्या समस्या, आणि ह्या अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की सोरायसिस नंतरची सांधेदुखी झाली. ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला सर्वोत्तम उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ गुडघेदुखीच नव्हे तर त्या अनुषंगाने आपल्याला गेल्या काही वर्षात खुब्याची सांधेदुखी म्हणजेच हिप जॉईंट एव्हियनची समस्या वाढलेली आढळते, किंवा त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर डायबिटीसच्या रुग्णांमध्ये वाढलेला आढळतो, कोपराची सांधेदुखी आहे, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी, घोट्याची सांधेदुखी, टाचदुखी, ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार ठिकाणी उपलब्ध आहेत. तसंच मणके विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस किंवा वयोमानापरत्वे होणारा स्पायनल कॅनल स्टिनोसिस आहे, ह्याच्यामुळे होणारी जी मानपाट कंबरदुखी आहे त्यासाठी सुद्धा आज अतिशय उत्तम उपचार आपल्याला नमा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. तर एकंदरीतच ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नमा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सर्वत्र महाराष्ट्रात आपल्याला सेवा मिळणार आणि ह्याच्याच बरोबरीने आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे, जेणेकरून ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत, विशेष करून आमच्या किंवा तालुक्या भागातले रुग्ण आहेत, त्यांना सुद्धा हे उपचार आता मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा दीर्घकाळ चालणारा आजार असो, आपण निराश होऊ नका. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. या अनुषंगाने मॅडम अर्थातच मला विचारायचं आहे की हृदयविकाराचे कोणकोणते प्रकार आहेत आणि नमा होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? नक्कीच. तर जे हृदयाचे वेगळे वेगळे आजार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. जे कॉमनली दिसतात त्याच्यापैकी एक आहे कंजेनायटल हार्ट डिसीज, की बरेच वेळेस असं होतं की जन्मजातच बाळाला कळायला असतं की काहीतरी एक हृदयाचा आजार आहे, त्याच्यात वॉल्व्हचे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि कित्येकदा त्यावेळेस सर्जरी पॉसिबल नसते किंवा सर्जरी केल्यानंतर सुद्धा सपोर्टिव्ह मेडिसिन्स हे चालू असतात. तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा नमा होमिओपॅथीचे जे आपले मेडिसिन्स आहेत, जे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन्स आहेत, हेही खूप छान पद्धतीने त्या मुलासाठी किंवा त्या बाळासाठी खूप छान पद्धतीने मदत करू शकतात. दुसरे जे सध्या कॉमनली आपल्याला दिसतात हार्ट डिसीजेसमध्ये म्हणजे व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसीजेस, म्हणजे आपले जे हृदयांच्या झडपा आहेत त्याचे वेगळे वेगळे जे आजार असतात, म्हणजे रुमॅटिक फीवर म्हणा किंवा मायट्रल रिगर्जिटेशन, म्हणजे ज्याच्यात तुमच्या वाल्व्सचे फंक्शनिंगमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आला असतो आणि अशा कंडिशन्समध्ये कित्येकदा सर्जरी ही पॉसिबल नसते. याही पेशंट्सला कित्येकदा सपोर्टिव्ह मेडिसिन्स असतात चालू. तर अशा पेशंट्सला ज्यांना ऑलरेडी काहीतरी मेडिकेशन्स चालू आहेत, जेणेकरून आणि सर्जरी त्यांना आता ऑप्शन नाही आहे किंवा नाही शक्य होते, यांच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी मेडिसिन्स किंवा नमा होमिओपॅथीची औषधं पण खूप छान पद्धतीने मदत करू शकतात. त्याच्यानंतर जे आजचा महत्त्वाचा विषय आणि जे खूप कॉमनली दिसणारे हार्ट डिसीज आहेत आणि आपण आजकाल खूप कॉमन पाहतोय ते म्हणजे हार्ट अटॅक्स किंवा हार्ट फेलियर्सचे केसेस आजकाल खूप कॉमन दिसत आहेत आणि हे आजार आता यंगर जनरेशन्समध्ये पण आपल्याला दिसतात. तर या केसेसमध्ये सुद्धा नमा होमिओपॅथीचे मेडिसिन्स खूप छान पद्धतीने काम करू शकतात. तर सगळ्यात जास्त हृदयाचा कॉमनली दिसणारा आजार म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज जी आपण म्हणतो. जी करोनरी आर्टरी आहे ती आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी ही महत्त्वाची एक आर्टरी असते. ती जेव्हा रक्तपुरवठा व्यवस्थित करू शकत नाहीये किंवा तिथे कुठे एखादा ब्लॉकेज जर येत असेल त्याला आपण करोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो. आता याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, एथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे काय की जी तुमची रक्तवाहिनी आहे किंवा जी तुमची करोनरी आर्टरी आहे तिथे कुठेतरी एक ब्लॉकेज तयार झालेला असतो. आता हा ब्लॉकेज नेमका का तयार होतो की जे तुमच्या शरीरातला जे फॅट आहे किंवा जी चरबी आहे किंवा त्याला मेडिकल टर्म्समध्ये आपण जे म्हणतो लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स आहेत, जेव्हा ते साचायला सुरुवात होते तिथे एक थर तयार होतो.
त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये प्लाक फॉर्मेशन असं म्हणतो. जेव्हा हा तिथे प्लाक तयार होतो, तिथे प्लाकच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पण गोष्टी हळूहळू साचायला लागतात आणि तिथे एक थर तयार होतो. या थरामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित हृदयापर्यंत होत नाही किंवा हृदयापर्यंत व्यवस्थित रक्त पोहोचत नाही आणि त्यामुळे हृदयावर दाब यावा लागतो किंवा हृदयाचं फंक्शनिंग हे व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे जे येणारे जे इफेक्ट असतात की इश्चेमिक हार्ट डिसीजेस जे म्हणतो किंवा हृदय तुमचं व्यवस्थित फंक्शन करू शकत नाही, याला आपण करोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो. आता हे ज्याचे लक्षणं आपण कशी ओळखायची, तर जे कॉमन सायन्स अँड सिम्पटम आम्ही जे पेशंट्सला सांगतो की जर तुम्हाला चालताना, पायऱ्या चढताना उतरताना दम लागतोय, तुमचं वजन वाढलेलं आहे, पायऱ्या चढताना उतरताना तुम्हाला खूप इझिली दम लागतोय, तर हे एक लक्षण असू शकतं करोनरी आर्टरी डिसीजकडे कुठेतरी आपली केस चालली आहे याचा. दुसरं जे लक्षण कॉमनली दिसतंय म्हणजे की तुम्ही एक्झर्शन जास्त करत नाही आहात, डे टू डे ॲक्टिव्हिटी करत आहे, पण तुम्हाला खूप इझिली स्वेटिंग होतंय किंवा खूप जास्त इझिली घाम येतोय, तर हा पण एक लक्षण आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे अंजायना. अंजायना म्हणजे काय, तुमच्या छातीत येणारं एक पेन, अचानक छातीमध्ये तुम्हाला जडत्व जाणवणे किंवा पेन जाणवणे, ते पेन तुमच्या हातापर्यंत किंवा मुंग्या त्याच्यासोबत जाणवणे, असं जर लक्षण तुम्हाला कुठेतरी जाणवू शकतं, तर हे करोनरी आर्टरी डिसीजच्या रिलेटेड पण हे सिम्पटम्स आहेत किंवा कुठेतरी तुमच्या हृदयाचं फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही, त्याचं हे महत्त्वाचं लक्षण असू शकतं. कित्येकदा हे सिम्पटम्स तुमच्या छातीमध्ये जळजळ होणे, छातीमध्ये जडत्व जाणवणे, अशामध्येही आपल्याला हे लक्षणं दिसू शकतात. कधी कधी हे पेन जे आहे तुमच्या पाठीपर्यंत रेडिएट होतं, म्हणजे तुमच्या छातीतही दुखतं आणि याच्यासोबत तुमच्या पाठीकडे कधी कधी तुम्हाला पेन जाणवू शकतं. असे जर तुम्हाला कुठे लक्षणं जाणवत असतील तर ह्याला पण आपण करोनरी आर्टरी डिसीज किंवा कुठेतरी हार्ट फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहेत अशीही लक्षणं दिसू शकतात. तर जर तुम्हाला असे कुठले आजार आहेत किंवा तुम्हाला ऑलरेडी डायग्नोसिस सांगितलं आहे की तुमच्या ह्याच्यात कोलेस्ट्रॉलचा काही प्रॉब्लेम आहे किंवा हायपरटेन्शनचा काही प्रॉब्लेम आहे किंवा जसे मी आजार आत्ता मेन्शन केले आहे त्याच्यापैकी कोणताही जर आजार असेल, त्याच्यात तुम्हाला नम्मा होमिओपॅथीमध्ये नैसर्गिकरित्या या आजारांना उपचार करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतो. नमस्कार, माझं नाव सौ जया मोहन माल्ले आहे. माझं वय 72 आहे. मी मधुमेहाची पेशंट आहे. मी अनेक ॲलोपॅथीचे डॉक्टर आणि यांच्याकडनं औषधं घेतली, फरक काही पडला नाही. तुमचे नम्मा होमिओपॅथीचे टी व्हीवरचे कार्यक्रम पाहून मला असं वाटलं की इथे यावं. त्याप्रमाणे मी 5/11/2022 पासून इथे आले आणि डॉक्टर चेतना राऊत यांच्यामुळे मला औषधांचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. 90% जवळजवळ मला परिणाम दिसतोय. त्यामुळे मी डॉक्टर चेतना राऊत आणि नम्मा होमिओपॅथीची आभारी. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला विशेष करून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला सुरुवातीच्या काळात जर का अशा स्वरूपामध्ये लक्षणं आढळली ज्याच्यामध्ये छातीत दुखणं आहे, चालताना धाप लागणं आहे, घाम येणं आहे किंवा त्याच अनुषंगाने जर का आपल्याला विविध रिस्क फॅक्टर्स असतील ज्याच्यामध्ये डायबिटीस, मधुमेह आहे किंवा हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आहे किंवा त्याच अनुषंगाने कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, लठ्ठपणा आहे, स्मोकिंगसारखं आपल्याला व्यसन असेल, तर जरूर आपण त्वरित त्यासाठी नम्मा होमिओपॅथीला भेट द्या. कारण ह्या सर्व आजारांवरती आपल्याला एकत्रित त्या मात करता येणं शक्य आहे आणि त्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, अर्थातच रिस्क फॅक्टर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हृदयविकाराचा झटका येण्यामागे ही सगळी कारणं आपण आत्ता जशी जाणून घेतली, तर एकंदरीतच हे जे रिस्क फॅक्टर आहेत, मधुमेह झाला, उच्च रक्तदाब झाला, थायरॉइड सारखी समस्या आहे, तर ह्यासाठी सुद्धा उपचार आपल्याकडे आहेत का? तर बरेचदा असं असतं की पेशंट्सला ऑलरेडी डायबिटीज डिटेक्ट झालेला असतो, म्हणजे त्यांचे ब्लड शुगर लेवल्स हे व्यवस्थित कंट्रोलमध्ये नसतात आणि ते ऑलरेडी त्याच्यासाठी मेडिसिन्स घेत असतात. पण अशा पेशंट्समध्येही त्यांची ब्लड शुगर लेवल्स कंट्रोल करण्यासाठी आणि त्यांचा आजार त्या गोळ्यांसोबत एक सपोर्टिव्ह मेडिसिन करून हळूहळू त्या गोळ्या कमी करण्याचा प्रयत्न आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये नक्कीच करू शकतो. कारण की जे शुगरचे पेशंट्स असतात किंवा जे डायबिटिक पेशंट्स असतात, कुठेतरी ते एक मोठा रिस्क फॅक्टर असतो की पुढे चालून त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीजेस किंवा हार्टचे आजार पुढे जाऊन त्यांना होऊ शकतात. त्यासाठी सुद्धा ते आपल्याकडे नम्मा होमिओपॅथीमध्ये नक्कीच ट्रीटमेंट घेऊ शकतात. या व्यतिरिक्त ज्या पेशंट्सला हायपरटेन्शन किंवा बीपीचा त्रास ऑलरेडी डायग्नोज्ड आहे किंवा त्यांना रक्तप्रवाहाच्या दुसरे कोणते आजार आहेत, कोरोनरी आर्टरी डिसीजेस आहेत किंवा कोलेस्ट्रॉल लेवल्स त्यांच्या रक्तातले खूप वाढलेले आहेत, त्याच्यासाठी लागणारे ते औषधं ऑलरेडी घेत आहेत, तर अशाही पेशंट्ससाठी आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये खूप छान पद्धतीने आपण उपचार देत आहोत.
तसंच गेल्या काही वर्षापासून हॉर्मोनल इम्बॅलन्सेसचे पण आजार खूप जास्त आपल्याला दिसून येत आहेत. त्यातलं प्रामुख्याने जे दिसणारं म्हणजे थायरॉइड डिसऑर्डर्स, म्हणजे हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम. तर या पेशंट्समध्ये सुद्धा लठ्ठपणा होऊ शकतो. जसं हायपोथायरॉइडिझमचे पेशंट्स असतात, त्यांचं वजन वाढलेलं असतं किंवा त्यांनाही दम लागत असतो आणि त्यांच्यामध्येही कुठेतरी एक धोका असतो की पुढे चालून त्यांना हार्ट डिसिजेस किंवा हृदयाचे रोग होऊ शकतात. तर अशाही पेशंट्सला जे ऑलरेडी ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना आता हृदयाचा आजाराचा धोका पुढे होऊ नये, पुढे कुठले कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, याच्यासाठी सुद्धा नमा होमिओपॅथीमध्ये आपण उत्तम उपचार करू शकतो. नाव सुहास बांदेकर. मला 2 वर्षापासून मधुमेह, सर्वायकल पॉइंटिटिस मानेचा आणि ॲसिडीचा त्रास होता. तो ॲसिडीचा त्रास असल्यामुळे मी 2-3 ठिकाणी व्हिजिट केली, इतर ठिकाणी डॉक्टरांकडे. ते मला फरक पडला नाही औषधामुळे. म्हणून टी व्हीवर ॲड बघून मी नमामध्ये ॲड बघितली 2-3 वेळा. ते ॲड बघून मी ठाणे ब्रँचला भेट दिली. तिथे भेट दिल्यानंतर मला अपर्णा मॅडम भेटल्या. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं, तसेच त्यांनी माहिती दिली आणि औषधोपचार चालू केल्या. औषधोपचार चालू करून 1.5 वर्ष झाल्यानंतर फरक म्हणजे व्यवस्थित तब्येत ठणठणीत झाली आहे माझी. पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडला. त्यामुळे मी आता नमामध्येचा आणि तसेच अपर्णा मॅडमचा आभारी आहे. आपण आता जाणून घेतलं हृदय विकाराच्या असणाऱ्या विविध रिस्क फॅक्टरविषयी आणि हृदयरोगाबरोबरीने येणारे हे जे विविध आजार आहेत हातात हात घालून, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक प्रमुख आजार आहे. पण त्याच अनुषंगाने उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर झालं किंवा त्याच्या व्यतिरिक्त थायरॉइडसारखी समस्या आहे, लठ्ठपणा आहे, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने होणारी ब्लॉकेजेस आहेत आणि विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस हाही आपल्याला प्रामुख्याने दिसतो. तर ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करायची असेल, ह्या व्यतिरिक्त मला आवर्जून सांगायचं आहे की हृदयविकाराच्याच बरोबरीने स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस होण्याचं सुद्धा प्रमाण खूप वाढत आहे, जे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे हे सगळे आजार कुठेतरी ह्याला प्रतिबंध करायचा असेल आणि जर आजार झालाच तर त्यावरती मात करायची असेल तर आपण जरूर नमा होमिओपॅथीची कास धरा आणि त्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की नमा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, याच अनुषंगाने ठाणे, पुणे, याच्या पुढे जाऊन आपल्याला छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी आहे नाशिक, विदर्भासाठी आहे नागपूर आणि अकोला या ठिकाणी. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकाळ चालणारा आजार असो आपण निराश होऊ नका. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच ह्या अनुषंगाने आपण हृदयविकाराच्या झटक्याविषयी किंवा करोनरी आर्टरी डिसीजविषयी माहिती घेतलीच, पण तसंच हार्ट फेल्युअरची समस्या सुद्धा गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते, ज्याच्यामध्ये सूज येणं आहे अंगाला किंवा चालताना धाप लागण्यासारखी लक्षणं आपल्याला दिसतात. तर ह्याविषयी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत का? हो, नक्कीच. तर कित्येकदा असं होत जातं की पेशंटला हे असे लक्षणं दिसू लागतात की अंगावर सूज येणे, डोळ्याखाली सूज येणे किंवा चालताना दम लागणे किंवा पायऱ्या चढताना उतरताना त्रास होणे, एका ठिकाणी बसल्यानंतर खूप जास्त घाम येणे. असे जेव्हा लक्षणं दिसतात हे कुठेतरी हार्ट फेलियरशी रिलेटेड लक्षणं असतात. म्हणजे तुमचं जे हृदय आहे ते प्रॉपरली आता फंक्शन करू शकत नाही, ते कुठेतरी व्यवस्थित काम करू शकत नाही आहे. कित्येकदा असं असतं की पेशंटला ऑलरेडी सगळं डायग्नोसिस केलं असतं. पेशंट रिपोर्ट्स आमच्याकडे घेऊन येतात की डॉक्टरांनी कुठेतरी आम्हाला सांगितलं की आता हार्टचं फंक्शनिंग हे काहीतरी थोडेफारच टक्क्यांमध्ये आता हार्ट फंक्शन करते आणि त्याच्यासाठी ते ऑलरेडी खूप सप्लिमेंटरी मेडिसिन्स घेत आहेत. अशाही कंडिशन्समध्ये आपण पेशंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट खूप उत्तम पद्धतीने करू शकतो की जेणेकरून त्यांचं हार्टचं जे फंक्शनिंग आहे ते इम्प्रूव्ह होईल. आणि असेच लक्षणं आपल्याला सिमिलर लक्षणं आपल्याला रिनल फेलियरच्या केसेसमध्ये पण दिसू शकतात. मग अशाही किडनी रिलेटेड आजारांसाठी सुद्धा नमा होमिओपॅथीमध्ये उत्तम उपचार आहेत. या व्यतिरिक्त जे आहेत, जे फॅटी लिव्हर आजार आहेत किंवा लिव्हरच्या रिलेटेड तुमचे यकृता रिलेटेड जे कुठले आजार असतात, अशाही आजारांसाठी नमा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन्सच्या मदतीने आपण नक्कीच उपचार करू शकतो. जेणेकरून जे तुमचे व्हायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे तुमचं हार्ट, तुमचं हृदय, तुमचं लिव्हर, तुमचं किडनी हे प्रॉपरली फंक्शन केलं पाहिजे आणि कॉम्प्लिकेटेड जे आजार आहेत ते पुढे जाऊन होऊ नये, ज्याची आपण नक्कीच काळजी नमा होमिओपॅथीच्या मदतीने घेऊ शकतो. आणि मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वेक्षणाला सांगायचे की आज आहे जागतिक हृदय दिन म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे. आणि त्या निमित्ताने आम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की जरूर आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, विशेष करून हृदयाची काळजी घ्या. आणि जर का आपल्याला कोणत्याही हृदयाशी निगडीत समस्या आढळली आणि त्याच अनुषंगाने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड किंवा स्ट्रेस, ताणतणाव आहे किंवा या अनुषंगाने असणारी ब्लॉकेजेस, या कोणत्याही स्वरूपाची समस्या आढळली तर निराश होऊ नका. सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला नमा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर प्रणाली देशपांडे मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.